छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवसेना राजन जंजाळ मनसेचे जिल्हा प्रमुख सुमितजी खामेकर यांना विनंती की आपण मुख्यमंत्री यांचं स्वागत। महाराज की। धर्मवीर संभाजी महाराज की। छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। खरं म्हणजे आवाज थोडा बसलाय माझा। आज मोदी साहेब पण मला बोलले, शिंदे जी आवाज बैठ गया है, 10 दिनावर भाषण करणे का है। बघा किती आपुलकी, एवढ्या मोठ्या म्हणजे आपल्या भारत देशाचा लोकप्रिय प्रधानमंत्री मला म्हणाले ही काळजी घ्या ती काळजी घ्या। काय आपण म्हणतो ते गार्गल करा आणि जागरण कमी करा, मला तो प्रॉब्लेम आहे। जागरण आणि या भाषणाचा बोलता संबंध आहे। म्हणालो ठीक आहे, आता थोडे दिवस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला प्रचार करायचा आहे, आपले सर्व लोक निवडून आणायचे। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की देशाचे प्रधानमंत्री एकीकडे जेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून घुस के मारेंगे, बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करणारे कठोर प्रधानमंत्री, देशाच्या सुरक्षेची कुठे तडजोड नाही, एक रूप त्यांचं पाहायला मिळतं आणि एक रूप त्यांचं हे दुसरं, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, आपलेपण, असा प्रधानमंत्री आपल्याला कधी लाभला होता? माझ्या आयुष्यामध्ये असा प्रधानमंत्री मी कधी नाही पाहिला, कधी पाहिला नाही। आणि म्हणून ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक फक्त बुमरेंची नाही, ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही, ही निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची, ही निवडणूक आहे देशाच्या विकासाची, ही निवडणूक आहे देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, ही निवडणूक आपल्या देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी ही निवडणूक। कधी आपण पाहिलं होतं की आपला भारताचा प्रधानमंत्री जातो जगभरामध्ये आणि तिथून आपल्याला असं ऐकायला मिळतं, बघायला मिळतं की भारताचा उदो उदो झालाय? कधी पाहिलं होतं? पण मोदीजी आल्यानंतर आपण पाहतोय इकडे तर तुम्ही मोदी मोदी करतातच, पण परदेशात पण मोदी मोदी करतात लोक, बघितलं ना आपण। हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। जगभरात सगळ्यात लोकप्रियतेमध्ये नंबर 1 लाभलेला प्रधानमंत्री आपल्या भारत देशाचा आहे, हे आपल्याला सगळ्यांना अभिमानास्पद आहे। दावोस मध्ये मी गेलो तेव्हा मला अनेक प्रधानमंत्री, राष्ट्राध्यक्ष भेटले, मंत्री भेटले। मोदीजींच्या बद्दल एवढं आदराने त्यांनी वक्तव्य केलं की मला म्हणाले तुमचं आणि केंद्र सरकारचं कसं, कारण त्यांना आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची असते उद्योजकांना। मला कसे रिलेशन आहेत? बोले आम्ही एकच आहोत, वेगळे नाहीत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करतो। विषय महत्वाचा काय? कारण तेव्हा आपलं सरकार नवीन होतं आणि तेव्हा देखील 1,37,000 कोटीचं परदेशी गुंतवणूक उद्योजकांनी आपल्या राज्यात केली आणि दुसऱ्यांदा गेलो त्यावेळेस 3,73,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात आली। का आली? आपल्या राज्यावर विश्वास ठेवून, केंद्राचं पाठबळ, मोदीजींचं पाठबळ, अमित शहांचं पाठबळ असल्यामुळे या राज्यात आपल्याला मदत मिळेल अशी भूमिका आणि भावना त्यांची झाली। आपल्या पूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये उद्योजकांच्या घराखाली, बंगल्याखाली जिलेटिनच्या कांड्या आणि बॉम्ब ठेवले जात होते, उद्योजकांच्या घरावर मोर्चे काढले जात होते, तेव्हा लोक पळत होते सगळे, उद्योजक सुरक्षित नव्हता। पण आज आपल्या राज्यात सर्वसामान्य जनता आणि उद्योजक पण सुरक्षित आहेत, हे मी खात्रीलायक सांगू शकतो।
आणि म्हणून भुमरे मामा इथं आहेत. त्यांचं काय म्हणाले, एकच म्हणाले, मी काही जास्ती बोलत नाही, पण चौकारांनी षटकार मारले त्यांनी. आणि भुमरे मामा हा शब्दाला पक्का आहे बघा. मी त्यांना अनुभवलंय. माझ्या घरी आले, म्हणाले आपल्याला साहेब काय ते निर्णय घ्यायला पाहिजे. बोला, अरे आपण जर सगळं चाललंय, सरकार आहे सगळं, तसं मला त्यांच्या मनात काय ते बघायचं होतं ना. म्हणाले नाही आपल्याला हे करायचं. मी म्हणालो मग आपल्याला शिवसेना वाचवायची आहे, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवायचं आहे. आपल्याला जे काही सुरू आहे, बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड झाली. बाळासाहेब काँग्रेसला नेहमी म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. ते काँग्रेस बरोबर सरकार केलं. सावरकरांचा अपमान होतोय, सगळं चालू आहे. आणि मग कसं काय आपलं पुढे कसं निवडणूक लढवणार आपण? पैसे नाही, म्हणजे विकास निधी नाही, कोण पुसत नाही, कोण विचारत नाही, कोण भेटत नाही. बोले तुमचं काय मत आहे? बोले तुम्ही सांगाल तसं करू. बघा मला त्या वाटलं काय भुमरे मामा असंच काहीतरी आपले जसे इतर लोक, काही लोक माहिती काढायला आले होते. भुमरे मामा साधा माणूस आहे तसा, पण भुमरे मामाने जी भूमिका पहिल्या दिवशी घेतली ती शेवटपर्यंत अगदी ती कायम त्याने ठेवली. आणि म्हणून भुमरे मामांनी आता खासदार म्हणा त्यांना, आणि तेव्हा जेव्हा मंत्रीपद त्यांना दिलं त्यावेळेस आपले तत्कालीन नेते म्हणाले भुमरे मामाला काय समस्या आहे? भुमरे मामा मंत्री झाल्यावर काय करणार? मी बोललो भुमरे मामा सगळं काय काय तुमच्याकडे, बाजार समित्यापासून सगळं आहे, ग्रामपंचायती आहे, सगळं आहे. किती वेळा निवडून आले? 5 वेळा माणूस निवडून आलाय. तर तुम्ही इतर लोकांना जे काही नियम लावता तसं उलट भुमरे मामाला सगळ्यात जास्ती निवडून आलाय म्हणून त्याला मोठा त्याच्यासाठी विचार केला पाहिजे. भुमरे मामासाठी मी भांडलो आणि भुमरे मामाला मंत्री बनवलं. आणि मंत्री बनवलं ते पोटदुखी होती, खटकलं. म्हणजे मी एक सर्वसामान्य माणूस मंत्री होतो तेव्हा मला आनंद होतो. आणि माझी भूमिका पहिल्यापासून आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणं. आणि भुमरे मामाला न्याय दिल्यानंतर, मंत्री बनवल्यानंतर मला फार ऐकून घ्यावं लागलं. माझ्या समोर बोलायची थोडी हिंमत नव्हती, पण मागून बोलायचे. मला लोक सांगायचे मला मी चुकीचं काम केलं नाही, एका साध्या कार्यकर्त्याला मंत्री बनवलेलं आहे आणि त्यांनी चांगलं कामही केलं. आज बोलता येत नाही काय, तो माझ्यापेक्षा चांगलं बोलतोय की माणूस, धड 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 सगळं. आणि म्हणून आता मी आपल्याला सांगेन, या संभाजीनगरमध्ये ओनली भुमरे नो खैरे. नाव घ्यायचं नाही आपण उगाच त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी पण एक मी आपल्याला एवढंच सांगेन की मुंबई ठाण्यानंतर संभाजीनगरवर ही वाघाची डरकाळी कुठं फुटली असेल, मुंबई ठाण्यानंतर संभाजीनगरला. बाळासाहेबांच्या संभाजीनगरवर प्रेम होतं, बाळासाहेबांनी प्रेम केलं. या ठिकाणी मी मंत्री होतो नगरविकासचा, MSRDCचा मंत्री अगोदर होतो. त्यावेळेस देखील मी संभाजीनगरला रस्त्यांसाठी पैसे दिले. माझ्याकडे पालकमंत्र्यांनी पैसे मागितले, म्हणून घ्या. संभाजीनगरला G20ला दिले. संभाजीनगरची आता संबंध नाही, पाणी पुरवठा योजना 1680 कोटी ना, 1680 कोटी रुपये त्याला दिले. 800 कोटी रुपये महापालिकेचे पण आपण माफ केले, तेही राज्य सरकार भरणार. आणि सभा काय, कोण म्हणाला कुठली सभा रद्द केली काय, ते आपले काय, आपण कार्यकर्ते आहोत. त्यांना मोठ्या मोठ्या सभा लागतात, पण आता होत नाहीत तेवढ्या, कारण सगळे शिवसैनिक आपल्याकडे आहेत. आणि मगाशी म्हणाले कुठले, कोण म्हणालं की 2 शिवसेनेचं, संजय शिरसाट,
दोन शिवसेना आहेत, मग दोघांच्या भांडणात आपण काय करायचं, आपल्या नीलमताई म्हणाल्या. पण खरी शिवसेना आपण आहे, असली आपण आहे, नकली तिकडे आहे. मोदीजींनी पण सांगितलं ना आज, ते आपल्याला वोट देतील ना, आपल्याला पण सांगितलं त्यांनी ना, म्हणजे आपल्या इथे. हा, तुम्ही पुढे जा. आणि हो, आणि म्हणून आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं, मोदी साहेबांनी देखील सांगितलं की नकली शिवसेना का, कारण बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार भूमिका सगळं सोडलं, आणि ज्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करायला नको त्यांच्याबरोबर केलं. काय मिळवलं? आज शिवसैनिकांचं खच्चीकरण होताना आम्ही कसं बघणार? आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही धाडस केलं. मगाशी भुमरे मामांनी सांगितलं की लोक सरकारमध्ये येत असतात, उलट प्रवास करत नसतात. पण सरकार, मी मंत्री होतो, माझ्यामध्ये 6-7 मंत्री, सत्तेला ठोकर मारून पाय उतार झालो. पुढे काय होणार माहित नव्हतं, पुढे काय होणार माहित नव्हतं, कोणाला कुठं झालंय माहित नव्हतं. हा विश्वास या लोकांनी मला दाखवला, कारण मी त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जात होतो. अडचणीत आला तिथं उभं राहणं आपलं काम आहे. हे मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होतं, परंतु त्यांना तर काय, त्यांना वेळही नव्हता आणि त्यांचं सगळं वेगळंच होतं. ते जाऊ देत, मी त्यात बोलू इच्छित नाही. परंतु हे जे झालं ते अतिशय उत्तम झालं. गेल्या वेळेस थोडी इथं गडबड झाली, छत्रपती संभाजी, आणि हे मी त्या दिवशी आलो होतो, कधी रे आपल्या राजी, त्या दिवशी आलो, त्याच दिवशी कोर्टाचा निकाल लागला ना, 2 दिवसापूर्वी मी इथं आलो. त्याच दिवशी छत्रपती संभाजी नगरची याचिका कोर्टाने औरंगाबादची फेटाळून लावली. छत्रपती संभाजीनगर हे नाव कायम केलं. आता काही लोक सांगतात आम्ही ठराव केला. अरे तुम्ही जेव्हा ठराव केला 2.5 वर्ष तुम्हाला सुचलं नाही? जेव्हा आम्ही इथून गुवाहाटीला होतो, तुमच्याकडे 15 आमदार, आमच्याकडे 50 आमदार होते, त्यावेळेस तुमचा ठराव काय उपयोगाचा? बेकायदेशीर ठराव होता तो. करायचं म्हणून, दाखवायचं म्हणून दाखवलं. पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही रितसर ठराव केला. छत्रपती संभाजीनगर हा रितसर ठराव करणारी महायुती आहे, महायुती. आणि ते आज मला आनंद आहे, अभिमान आहे. बाळासाहेबांचं स्वप्न कोर्टात देखील साकार झालं आणि छत्रपती संभाजीनगर आज आपण उघडपणे बोलू शकतो. ती अडचण त्यांच्या समोरच्या लोकांची आहे. काय बोलायचं, काय करायचं? आता काय सर्वच बदललंय, विचार बदलले, आचार बदलले. काँग्रेसही धोरण स्वीकारलं. काल काँग्रेसचे कोण वडेट्टीवार म्हणाले इकडे कुठले गोळे त्यांनी, हेमंत करकरे आपले शहीद झाले, त्यांचा अपमान केला. ओंबळे, तुकाराम ओंबळे, कसाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही त्यांनी. या शहीदांचा अपमान करू लागले. फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाही. अरे इथं राहता, इथलं खाता, पाकिस्तानचं गुणगान गाता, पाकिस्तानची बोली बोलता. म्हणून मी परवा म्हणालो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. म्हणजे इथलं एक मत, मोदीजी म्हणाले इथं एक मत दिलं की त्याचे फटाके भारतात फुटले पाहिजे, पाकिस्तान फुटता कामा नये. ही कुठली पद्धत आहे? हे देशद्रोह आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून आज आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये ओवैसीनी माहिती आहे आपल्याला, म्हणाला कोण त्याचा माणूस, मला 15 मिनिटं द्या, पोलीस बाजूला करा, 100 हिंदूंची कत्ल करतो. 100 कोटी हिंदूंची कत्ल करण्याची हिम्मत आणि भाषा करणाऱ्यांना आपण मतदान करणार आहे? कुठे जाणार हे सगळं? आणि म्हणून आपल्याला आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचं आहे. आपलं एकच लक्ष आहे. आणि मला वाटतं छत्रपती संभाजीनगर मागच्या वेळेस झालेली चूक पुन्हा करणार नाही. कारण छत्रपती संभाजीनगर आणि बाळासाहेब आणि आता महायुती आणि धनुष्यबाणाचं तर नातं किती वर्षाचं पुराण आहे. आणि म्हणून आपला उमेदवार काय म्हणाला,
त्यांनी जेवढ्या निवडणुका लढवल्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवल्या. आताची निवडणूक पण धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. आणि समोरचा माणूस कुठली निवडणूक, कुठलं चिन्ह आहे त्यांचं? म्हणजे त्यांनी निशाणी बदलली की नाही? मग गद्दारी कुणी केली, बेईमानी कुणी केली? काय माहित नाही कोण आहे तो खैरुद्दीन. आणि म्हणून या ठिकाणी यावेळेस मात्र आपण सगळे सतर्क आहात, अलर्ट आहात. मगाशी आपले शिरीष बोराळकर म्हणाले, त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली. बूथ प्रमुख, आपण सभा घेतो, मेळावे घेतो, रोड शो करतो, हे सगळं माहोल बनवायला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं काम हे बूथ प्रमुख आणि गट प्रमुखाचं आहे. कारण बूथ जिंका असं मोदीजी म्हणतात. बाळासाहेब म्हणायचे गटप्रमुख हा महत्वाचा आहे. यादी भगवद्गीतेप्रमाणे यादी वाचायची आणि त्या यादीमध्ये किती लोक आहेत. मला वाटतं तुमच्याकडे तर किती 50 प्रमुख पण आहेत, बरोबर ना? वॉरियर, सुपर वॉरियर सगळं आहे. आणि आमच्याकडे बूथ प्रमुख, गट प्रमुख, राष्ट्रवादीकडे गट प्रमुख सगळे आहेत, मनसेकडे, इतर आपले जे काही मित्रपक्ष सगळ्यांकडे. किती मोठी ताकद आहे आपल्याकडे. आणि म्हणून या बूथ प्रमुखांनी अतिशय त्यांचा रोल महत्वाचा आहे. आणि म्हणून ही जी आजची बैठक आहे ही बूथ प्रमुखांची आहे. आणि म्हणून या बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये मी मुद्दाम आलो. याचं कारण या भुमरेंना किंबहुना आपल्या उमेदवारांना निवडून देणारे हे तुम्ही आहात. बूथ प्रमुख, गट प्रमुख, सर्वे जे काय आपले लोक आहेत ते. आज मोदीजी सांगत होते, मोदीजी म्हणाले आपलं मतदान वाढवलं पाहिजे. त्यांनी जाहीर पण सांगितलं, मेरा एक काम करोगे, घर घर जाओगे, मेरा नमस्कार कहोगे और जहाँ जहाँ लोग बाहर गए हैं उनको भी लाओगे, तो सावेदनी तर लाओगे. तुम्ही तर तयारी केलेलीच आहे. 5 मताचा अनुभव तुम्हाला आहेच. मी देखील आनंद परांजपेच्या वेळेस हे केलं होतं. अशी म्हणजे लोकसभेमध्ये कुणी करत नाही 5 मतं, 10 मतं, 15 मतं, पण 1 मत देखील महत्वाचं असतं. आणि म्हणून मोदीजी म्हणत होते आपले हक्काचे जे मतदार आहेत त्यांना बाहेर काढा, त्यांना मतदानाला खाली उतरवा. सकाळी 7 पासून चालू करा, जे काही करायचं ते करा. 30 लोक, 20 लोक एका बुथची, सगळा माहोल सगळीकडे झाला पाहिजे. मतदानाला चला, मतदानाला चला, मतदानाला चला. आपण हे केलं पाहिजे. कारण मतदानाचा हा पवित्र हक्क. मगाशी मला कोणीतरी दाखवलं, तुम्ही ते काय 50% ह्याच्यामध्ये उपचारामध्ये टेस्ट इंडियन मेडिकल असोसिएशन चांगलं एक आपलं जनजागृतीसाठी चांगलं अभियान सुरू केलंय. मतदान करून या, शाही दाखवा, 50% सवलत. मला वाटतं आपण असं आवाहन आपल्या लोकांना केलं पाहिजे, ज्या इतर संस्था आहेत. कारण शेवटी हा लोकशाहीमध्ये मतदानाचा हा पवित्र हक्क आहे आपला आणि हा बजावलाच पाहिजे. सुट्या लागतात, सुट्यामध्ये काही लोक जातात, अरे संदीपान भुमरे तर निवडून येणार, 400 पार होणार, आपलं 1 मताने काय होणार, असं नाही. आपलं 1 मत महत्वाचं आहे. माझ्या महिला भगिनींना माझी विनंती, आणि खास करून पहिली विनंती मोदीजींनी तुम्हालाच केली आहे. आपलं नवीन संसद भवन झालं, त्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव काय पास केला, पहिला ठराव काय केला, महिलांना राजकारणात 33% आरक्षण देण्याचा. पुढच्या वेळेस इकडचे कमी होतील, तुम्ही इकडे बसणार. आणि म्हणून तुम्ही सकाळी 7 वाजता पहिलं मतदान आपलं करायचं. आणि मग आपण पुढे जाताना बाकी लोकांना सांगायचं तुम्ही पण तयारी करा. कशाला दुपारची वाट बघायची. मग कोण म्हणतो जेवल्यावर जाऊ, मग म्हणतो थोडं आराम करून जाऊ, मग असं करून. मग काही लोक म्हणतात अरे रांगा खूप आहेत, मग उभा राहू, तिथे वेळ लागेल. असं नाही. मगाशी शिरीष भाऊनी सांगितलं 51% मतदान म्हणजे एकूण झालेल्या पैकी 51%. नाही तर तुम्ही म्हणाल 51% झाले, आपलं ड्युटी संपली.
आपलं 60-70% 75% मतदान झालं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, आता जे झालं ना मतदान कोल्हापूर हातकणंगलेत 72 आणि 74% झालं. 72-74 ठोकून तुम्ही संध्याकाळी सांगू शकता आपला उमेदवार जिंकला. आणि म्हणून मतदान महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपले बूथ प्रमुखांनी त्याचं पालन करा. तुम्ही जागरण नाही करायचं बूथ प्रमुखांनी. जे लोक बूथवर बसणार आहेत त्यांनी पण नाही, पोलिंग एजंटनी पण नाही, जे काढणार आहेत मतदार त्यांनी पण नाही. त्यांनी लवकर झोपायचं, सकाळी उठायचं. नाही तर आपण 9-10 वाजता तोपर्यंत त्या पेट्यांवर कुठला नंबर आहे काय 1 तास अगोदर गेलं पाहिजे आपण तिथं. कारण ते काम मी पण केलंय पूर्वी. तिथून मुख्यमंत्री झालो मी. त्यामुळे अतिशय सगळ्यात महत्वाचं काम मतदानाच्या दिवसाचं आहे. सकाळपासून पेट्या सील होईपर्यंत, पेट्या तिकडे तो स्ट्रॉंग रूम मध्ये जाईपर्यंत आपण सतर्क राहिलं पाहिजे. त्यामुळे हे आपण काम करा. दुसरी गोष्ट, तापमानाचं सांगितलं कोणीतरी 37% होईल. चांगलं आहे. तापमान म्हणजे आपल्या फायद्याच होतं. पण शेवटी तापमान जास्ती असू द्या कमी असू द्या, आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यातली ऊर्जा तर जागृत राहिली पाहिजे. ते तापमान कमी होऊ देऊ नका बिलकुल. मी तुम्हाला अनुभव सांगतो. काटोलमध्ये नागपूरला लोकसभेची पोटनिवडणूक होती. आपला एक साधा कार्यकर्ता होता प्रकाश जाधव, आणि समोर तो मंत्री होता मोहिते, काहीतरी नाव होतं, सोबत मोहिते. मी तिकडे होतो. 45-46 डिग्री तापमान, वर सूर्य आग ओकतो, खाली डांबर वितळते. अशामध्ये आम्ही निवडणूक ती लढवली. आणि मला आठवतं त्यावेळेस हितेंद्र ठाकूर आमदार ते म्हणाले, और शिंदे साहेब काय लावलंय तुम्ही? बोले काय झालं? अरे बोले काय तुम्ही तिकडे फिरता एवढ्या उन्हात, कडक उन्हात? बोले हे बाबा फक्त आणि फक्त शिवसैनिकच करू शकतो, शिवसैनिक करू शकतो. डोक्याला ओला फडका बांधेल, काही पण करेल, परंतु शिवसैनिकाला उमेदवाराला जिंकून आणेल तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, असा शिवसैनिक. त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस जेव्हा आपण जिंकलो तेव्हा. म्हणून निवडणुका आपल्याला नवीन नाही आहेत, निवडणुका आपल्याला जुन्या आहेत. निवडणुकांसाठी आपण काम करत नाही. आपण मतदानाची वाट पाहत नाही. कुणाला मदत करायची आहे, कुणाला आपत्ती आली, संकट आलं, अपघात झाला, कोविड आला, सगळे तुम्ही रस्त्यावर होता. महायुतीचे सर्व लोक रस्त्यावर होते आणि एक दुसऱ्याला मदत करत होते. हे आपलं काम आहे. त्या फक्त डोळ्यात तेल घालून, आता मला वाटतं आज एक दिवस आहे 10 तारीख, 11-12 2च दिवस आहेत. आजचा पकडून तिसरा, आजची रात्र. हे 3 दिवस आपल्याला महत्वाचे आहेत आणि 4था दिवस अतिशय महत्वाचा. इथं मात्र तुम्ही कुठं सुट्टी घेऊ नका, कुठं जाऊ नका. एवढे दिवस काम केलेलं आहे ते पूर्णपणे आपण सफल कधी करू शकता? 13 तारखेला आपल्या संभाजीनगर मधून 75% मतदान होईल. त्या दिवशी तुमचं यश, तुम्ही विजयी झालात म्हणून समजा. आता बघा, मगाशी आपण सगळी माहिती देत होतात. आपले भागवत कराड साहेब, त्या दिवशी उद्योजकांची बैठक होती. सगळं त्यांना माहित होतं, फुल अभ्यास केला होता त्यांनी पूर्ण तयारी केली होती निवडणुकीची आणि त्यांना इत्तंभूत सगळी माहिती होती. पण बघा आपल्याकडे कार्यकर्ते कसे असतात, ज्यांनी स्वतःसाठी मेहनत घेतली ते सगळंच्या सगळं आता भुमरे नानासाठी ते लावताय. हा महायुतीचा कार्यकर्त्याचा एक वेगळेपण आहे. ही आपल्या कार्यकर्त्यातली जिद्द आहे. आपलं एकच लक्ष आहे, मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं, तिसऱ्यांदा बनवायचं, या देशाला विकासाकडे न्यायचं. हे आपलं सगळ्यांचं टार्गेट आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, फॉर्म भरला आपण, त्या दिवशी पण कडक उन्हाळा होता. किती होता कडक उन्हाळा, पण त्या दिवशी देखील आपण पाहिलं की ती रॅली जी होती, रॅली फॉर्म भरण्याची होती की विजयाची रॅली होती, अशा प्रकारची रॅली त्या दिवशी झाली. आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी झालात. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक
आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची आहे. आणि छत्रपती संभाजीनगर हे तर आपल्याला जीव की प्राण आहे. आणि म्हणून आता तर आपल्याकडे नवीन सहकारी भेटलेत. मी आणि पूर्वी देवेंद्रजी दोघं होतो, नंतर अजितदादा आलेत, आता मनसे आहे, रासपा आहे, RP आठवले गट आहे, कवाडे गट आहेत, आणखी अनेक संघटनांनी आपल्याला आता पाठिंबा दिला आहे. खूप लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि आपला आता महायुती मजबूत आहे. आज काल परवा पवार साहेबांनी एक हे केलं, वक्तव्य केलं. त्याचं मोदी साहेबांनी देखील आपल्या भाषणात उल्लेख केला की बोले तर प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे. विलीन करण्याची भाषा आपण कधी करतो? जेव्हा आपला पक्ष कमजोर होतो, आपल्या पक्षाची ताकद कमी होते, आपल्याला माहित असतं आता आपण जिंकू शकत नाही, म्हणून मग मोठ्या पक्षामध्ये आपण विलीन होतो किंवा मग युती करतो. आणि त्यामुळे त्यांची ताकद किती राहिली आहे ती आपल्याला माहित आहे. शिवसेनेची ताकद, शिवसेना नाही, उभाटा, शिवसेना आपण आहे. आणि त्यामुळे मोदीजींनी म्हटलं, त्या दोन्ही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की नकली सेनेमध्ये, नकली पक्षात जाण्यापेक्षा असली पक्षामध्ये या. जे आपलं ओरिजिनल आहे बाळासाहेबांचा विचारांचा पक्ष, त्याच्यावर खूप आता हे चालू आहे. परंतु मोदीजींनी जे सांगितलं, बाळासाहेबांच्या बद्दल सांगितलं, बाळासाहेबांच्या बद्दल त्यांनी वक्तव्य केलं त्यांच्या भाषणामध्ये की बाळासाहेब एक वेगळा दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. फक्त देशभक्ती, देशप्रेम, दुसरं काही त्यांना माहीत नव्हतं. आणि म्हणून बाळासाहेब असते तर आज मोदीजींचं भरभरून कौतुक केलं असतं. राम मंदिर बांधलं ना मोदीजींनी, सगळ्या करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार केलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं. इकडे 370 कलम हटवलं. सगळे लोक बोलले 370 कलम म्हटलं तर काय होईल, बॉम्ब फुटतील, रक्तपात होईल, अमक होईल, तमक होईल. काय झालं? मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी असा अगदी कार्यक्रम केला, शांतपणे, कळलंही नाही. आणि मी आता मध्ये गेलो होतो, आपल्याला महाराष्ट्र भवन, आपल्याला काश्मीरमध्ये जागा दिली आहे आपल्या राज्यपाल महोदयांनी. लाल किल्ल्यात, लाल चौकात गेलो, तिथे बॉम्ब फुटायचे, तिथं तिरंगा फडकताना पाहिलं. गणपती बसवला होता आपल्या लोकांनी, त्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो मी. आणि आता फारुख अब्दुल्ला म्हणतात की महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही. तुझ्या 7 पिढ्या खाली आल्या तरी महाराष्ट्र भवन बांधणार. देशात मोदीजींचं सरकार आहे, पुन्हा सरकार त्यांचंच येणार आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आज आपल्या देशाची ही निवडणूक आहे. आणि म्हणून आज पूर्वी पाकिस्तान हे दहशतवादी आपल्या सैनिकांची सीमेवर जे काय त्यांची मुंडकी छाटून पाकिस्तानात न्यायचे, आज हिम्मत आहे, होते. आपल्या सैनिकांना मारल्यानंतर खून का बदला खून से लेने वाले हमारे प्रधानमंत्री आहे. मी मगाशी म्हणालो सर्जिकल स्ट्राईकचं आपल्याला सांगितलं मी. एवढी हिम्मत दाखवणार कोण प्रधानमंत्री आहे? आणि म्हणून केवळ आणि केवळ या देशाला पूर्ण जीवन समर्पित करणारं आपलं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून या नेतृत्वाला पुन्हा एकदा प्रधानमंत्री आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला संदीपान भुमरे हे आपल्याला तिथं त्यांच्या मागं हात वर करायला या ठिकाणी पाहिजेत ना. आता एकच मामा काय म्हणता, भुमरे मामा. आणि म्हणून आपल्या त्यांना त्या दिवशी फक्त एकच लक्ष ठेवायचं, धनुष्यबाण, 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 दुसरं काही नाही. बाजूला जालना मतदारसंघ पण आहे, आपले नातेवाईक पैपावणे तिकडे पण आहेत, तिकडेही आपण आपले उमेदवार रावसाहेब दानवे आहेत, त्यांना देखील आपण इथून जे आपलं नेटवर्क आहे ते सगळं आपल्याला चालवायचं आहे. आपल्याला एक एक खासदार महत्वाचा आहे. जे आपला नारा काय, अबकी बार, अबकी बार. आणि काही लोक म्हणतात अबकी बार तडीपार. कोणाला तडीपार? मोदीचे ना. अरे तुम्हाला तर महाराष्ट्रातल्या जनतेने तडीपार केलंय, तुम्हाला घरी बसवलंय, तुम्ही काय तडीपार करणार? घरात बसून
फेसबुक लाईव्ह करून सरकार राज्य नाही चालवता येत. 24/7 रस्त्यावर उतरून शेतावर जावं लागतंय. लोकांशी संवाद साधावा लागतोय. आपत्ती आली, महापूर आला तर फिरावं लागतंय. कोविडमध्ये घरा बसून असं बसून चालत नाही. हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून रस्त्यावर आणि हॉस्पिटलमध्ये फिरत होता.